हां. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तानाजी केदार इंडिया कंपनी डायरेक्टर. तर हा डाळिंबाचा प्लॉट इकडे दाखवा जरा. हा डाळिंबाचा प्लॉट आता माल भगवा जातीचा माल तयार होत आहे. तर ह्या प्लॉटला सोनम हे औषध डाळिंबावर तेल्यानंतरसाठी कंपनीचा प्लॉट आहे आणि बागाची लागण केल्यापासून वापरलेला आहे. तर हा प्लॉट आता एक 3 आठवड्यात घालवा येतोय, माल सुरुवात होते एक. तर सोनम हे औषध आहे ना विश्वासानं वापरण्यासारखं औषध आहे. तर प्लॉट जर बघितला तुम्हाला तर प्लॉटवर सेटिंग एकदम फुल सेटिंग आहे. साईज बघितली, साईज पण चांगली आहे. लोड कुठल्या झाडाला दाखवा, इकडे दाखवा जरा. तर प्लॉट पाहण्यासारखं. तर आज ह्याचं काम चालू आहे. जरा फुटवा जी खाली लोंबकाळी आहे ती काढायचं काम चालू आहे. ह्याला टायमिंग आहे तर आत्ताच ही साईज आहे 250-300 ग्रामच्या वर साईज आहे. तुम्हाला सांगलो डोस कसा पद्धतीने भरायचा. तर ह्याला मळी कंपोस्ट प्लस 10-20 भरलेलं आहे आपण. तर आता ही साईज बघितलं तर 250 वरची साईज आहे. तर ही लहान डाळिंब असतात ना, ही लहान, ही आपल्याला नको आहे त्या टायमिंगपासून पुढची आपण तोडायची असते ते तोडायचं आणि जी लास्ट लोंबकाळ ती पण काढायचं काम चालू आहे. सोनम औषध एक विश्वासानं वापरा तेल्यासाठी. सोनम केदार इंडिया यूट्यूब चॅनलवर 150 शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातील आणि देशातील इतर भागातील कर्नाटक, आंध्रा, गुजरात ह्या भागातील व्हिडिओ आहेत, ते पहा. आणि तेल्याचं टेन्शन घेऊ नका. कुठलीही अनावश्यक औषध म्हणजे कॉपरसारखी बिना तेलकटनं नियंत्रण न करणारे औषध, कासुमायसिन, व्हॅलिडामायसिन, स्टेप्टोसायक्लिन असली औषध बागेत आणू नका. त्यांना तिकडं जाळून टाका. ही याड लावा धंदा असलं कंपन्यांचं आहेत ना, ती बंद करा. म्हणजे तसलं त्यानं रिझल्ट थांबत नाही, तर कुठले तेल्या थांबत नाही. महत्त्वाचं म्हणजे तर ह्या प्लॉटमध्ये पुढील आठवड्यात एक डाळिंब पाहणीचा कार्यक्रम होणार आहे. तर हा प्लॉट सांगोल तालुक्यातील वासुदगाव व केद्रावडे इथं हा प्लॉट आहे. तर हा प्लॉट पाहण्यासाठी आपण भेट देऊ शकता. व तसेच आपल्याला सांगण्यात येत आहे की झाडांना हो का, ह्या झाडाला आता मधून पाणी सोडलेलं आहे मागील एक 10-12-15 दिवसापूर्वी. तसंच सोडलं तर भरपूर हिट होते आणि पाण्याचं झाडावर ट्रेस मेंटेन करणं महत्त्वाचं असतं. शेतकऱ्यांना वाटतं की मधून पाणी सोडल्यानंतर झाडं मरतात, तर चुकीचा समज आहे. कारण ह्या रानाची लांबी आहे जवळजवळ हे 5 लाईनी फक्त आहेत. तर 200 झाडं आहेत एका लाईनीत. तर रानाला उतार चांगला आहे. आवरेली 5 फुटापर्यंत उतार आहे लास्टपर्यंत जास्तवर. अनावश्यक काय जर ढापा वाढला असतील ना जमिनी लेवलला, तर ते पण काढलं पाहिजे. तर साईज वाढण्यास मदत होते. आता हे अनावश्यक ढापा असतील ना, एकदम लोंबकाळी ढापा असतात ते काढायचं. आता हेतून काढलेलं आहे ते ढापं, म्हणजे खालचं जमिनी जी लोंबकाळ लागली तर साईज पण चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. आणि वरून प्रोटेक्शन कागद टाकलेला आहे. योग्य पाण्याचं व्यवस्थापन करा. मधून पाणी सोडायला, कारण पूर्वी काळात जर डाळिंबाला मधून पाणी सोडत होते शेतकरी. वेगवेगळ्या वेळेला नवीन लोकांच्या डोक्यात ट्रॅक येतात, परंतु अति पाणी झालं तर झाडं मरतात. अति पाऊस झाला आणि अति पाणी म्हणजे मधून पाणी दिल्यानं झाडं मरत नाहीत. तर मुळी कुजायचं पाऊस जर झाला लागोपाठ तर झाडं मरतात. त्यामुळे पाणी दिलं तर फळांना साईज खूप चांगली होते. परंतु काही जर वेळेला तेल्या वाढतो, तो लोकांना समज आहे पाणी दिल्यानंतर. तर सोनम औषध वापरायचं मग मधून पाणी सोडायचं महत्त्वाचं. नाही तर तुम्ही जास्त सोडायचं असाल तर तेल्यानं बाग फुटून जाऊ शकते 100%. कारण तशा पद्धती ट्रायल झालेल्या आहेत आमच्या. मधून पाणी सोडण्या अगोदर 20 मिलीनं, 100 लिटरला 20 मिली स्वस्तमध्ये औषध आहेत. 10,000 रुपये लिटर आहे. 10,000 लिटर पाणी होते 1 लिटरवर. सध्या ऑफर फक्त चालू आहे 250 मिली, म्हणजे 2,500 रुपयाचं औषध फ्री आहे 1 लिटरच्या पॅकवर. 10,000 लिटर म्हणजे एका शेतकऱ्याला 1,000 लिटर लागणाऱ्या शेतकऱ्याला आहे ना, त्याचं भरपूर फवारणी होतात. तर एक शेतकऱ्यांना परवडण्यासारखं सोनमय औषध, म्हणजे जवळजवळ 1 लिटर पॅक घेतल्यावर स्वस्त पडतो मोठा पॅक घेतल्यावर. धन्यवाद.